राजकारणात म्हणजे आता आज मी पाहिलं देवेंद्र फडणवीस अंतराळामध्ये मोटरसायकलवरून आले. उद्यापासून अंतराळामध्ये ते मोटरसायकलवरूनच आले तर अधिक गांभीर्याने घेतली. असा प्रश्न राहिला माझ्या पुढचा. मला जे काही ज्याला इंग्रजीमध्ये फेस परसेप्शन म्हणतात त्याचा अभ्यास आम्ही करत नाही, इंटेलिजन्स डिपार्टमेंट करतं. आणि ते लक्षात घेऊन त्यांनी मला जे काही संरक्षणाची माझी व्यवस्था केली त्याच्यामध्ये मला कळवलं होतं की तुम्ही बुलेटप्रूफ गाडी ही वापरली पाहिजे. आणि बुलेटप्रूफ गाडी मला पाठवली, मुंबईला पाठवली, दिल्लीला पाठवली, इथं पाठवली. पण मी त्यांना विनंती केली की मला आवश्यकता नाही आहे. आणि गेले 4 वर्ष ती गाडी येत होती, मी पाठवत होतो. आता ती पाठवत नाही आहे. त्यामुळे ती कमी करावी हे सांगितले. आजच्या परिस्थितीत माझ्याकडे माझी स्वतःची गाडी गव्हर्नमेंटची नाही. त्याच्या पुढे रस्ता दाखवणारी गाडी आणि मागं एक गाडी. त्याच्यामध्ये इथल्या गृह विभागाचे लोक आणि माझा पर्सनल स्टाफ आहे त्यापैकी एक, असे साधारणतः 2 ते 3 वाहनं ही माझ्या पुढे असतात. यापूर्वी ती 4 होती, म्हणजे ती जादा होती, पण ही 4 मी करून त्यालाच जवळपास 3-4 वर्ष झाली. आणि आता आणखीन त्याच्यात बदल करावा ही विनंती मी त्यांना केली. आजच नाही, त्यांचं उत्तर आले. मी वाचून दाखव त्यांना द्या. सर्व PSO करिता सूचना आहेत की सध्या माननीय पंतप्रधान साहेबांनी इंधन बचतीकरिता त्यांचा ताफा कमी केला आहे. त्या अनुषंगाने बरेच VIP आपल्या वाहनांचा ताफा कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन ताफा कमी करताना किंवा तशी परिस्थिती निर्माण झाल्यास VIPच्या सुरक्षेमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही व आपली उपस्थिती कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. विशेष सुरक्षा विभाग मुंबई. विशेष सुरक्षा विभाग मुंबई त्यांनी माझ्या सहकार्याने कळलं. म्हणजे याच्या बाहेर आम्ही गेलेलो नाही. आम्ही जातो आहे त्याच्या बाबतीत त्यांनी आम्हाला त्यांचं मत स्वच्छ या ठिकाणी कळवलं आहे. सर, तुम्ही म्हटलात की सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि त्याला मोदींनी यावं. मोदी थेट लोकांशी बोलतात मात्र सर्वपक्षीय बैठकीला येत नाही. याचा काय परिणाम होतो एकूण निर्णय? पार्लमेंटमध्ये सुद्धा ते कुठेच येतात. म्हणजे विश्वासाचा ठराव, अविश्वासाचा ठराव, राष्ट्रपतींचं अभिभाषण असे 2-3 जर ऑकेजन ठेवले तर ते फारसं कधी येत नाही. मागच्या 7 सेशनमध्ये राज्यसभेत एक दिवस ते आले असं आम्हाला पाहायला मिळालं नाही. आणि त्यामुळं साहजिकच देशाचा प्रमुख याची उपस्थिती ही राहिली आणि त्यांच्या समोर डिस्कशन झालं आणि
अन्य घटकांची काय महत्त्वाची त्यांच्या लक्षात आली तर त्याचं गांभीर्य सरकारने घेतलं आहे असं म्हणता येईल. साहेब, इंधनाचा आणि गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे महागाईचा दर वाढलेला आहे. सर्वसामान्यांना सर्वच गोष्टी महाग होत आहेत. सरकारला ही महागाई नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने अपयश आले का वाटते? असं एकदम हा निष्कर्ष लगेच काढणं योग्य नाही. या इश्यूची सुरुवात कुठून झाली? या इश्यूची सुरुवात झाली इराण आणि चर्चा आणि विशेषतः लेबनॉनवर अजूनही अटॅक जे चालू आहेत त्या सगळ्यामुळं त्या भागात एक प्रकारचं चिंतेचं वातावरण आहे. इनफॅक्ट आपण इथून इंग्लंडला जातो कोणी भारतीय तो हा इराणच्या जवळून जातो तो रूस जाते. पण ही स्थिती झाल्यानंतर इराणची आणि अमेरिकेची तेव्हापासून तो रूल बदलला आणि लांबचा रूल हा घ्यावा लागला आणि लांबचा रूल घेण्यानं फ्युएल कन्झम्पशन वाढते, प्रवास महागात होतो आणि त्यामुळं या स्थितीमुळं ते घडलेलं आहे. मी त्याचा दोष भारत सरकारला देणार नाही. देश पातळीवरती आणि एक मुद्दा जास्त चर्चेत आहे सध्या, तो नीट परीक्षा जी रद्द झाली त्याच्यामुळे साधारण 22 लाख मुलांचं नुकसान झाले. त्याच्याबद्दल सीबीआय इन्क्वायरी सुरू आहे. मात्र यापूर्वीच्या नीटच्या परीक्षेच्या बाबत जो सीबीआयनं तपास केलेला होता त्याचाही खुलासा नाही. आता ही परीक्षा कधी होईल तेही स्पष्ट नाही. विद्यार्थ्यांचं भविष्य आधांतरी आहे आणि त्याच्यावरती सगळीकडून आवाज उठवला जातो. ते खरं सांगायचं म्हणजे यापूर्वी एक दोनदा हे घडलं आणि ते घडलं असताना आवश्यक ती काळजी घेतली नाही हे आता स्पष्ट झाले. आज हजारो मुलं आज देशामध्ये जे परीक्षेला बसतं आणि त्यांचं व्यक्तिगत भवितव्य या परीक्षेला होतं असं असताना पुन्हा जे काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्या याही वेळेला घडल्या आणि असं दिसतंय की त्या एका राज्यापुरत्या सीमित नाही. आता आजच बातमी आली केरळमध्ये सुद्धा झालं, महाराष्ट्रात झालं, हरियाणामध्ये झालं, अन्य राज्यात झालं. एका वेळेला इतक्या राज्यात हे सगळं होतं याचा अर्थ सवन सिस्टीम ही किती खराब झालेली आहे हे असं स्पष्ट होतं आणि याची किंमत नव्या पिढीला ही दिली जाते. आज सवन ही मुलं अतिशय अस्वस्थ आहेत, त्यांना माहिती नाही पुन्हा परीक्षा कधी घेतली जाईल आणि पुन्हा एकदा आपल्याला पहिल्यापासून तयारी करायला लागते का काय याची चिंता मुलांच्या दिसते आणि त्याची प्रतिक्रिया अनेक ठिकाणी आज झालेली दिसते. बंगाल आणि तामिळनाडूचा निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडीवर त्याचा कुठला परिणाम झाला असं वाटतंय तुम्हाला? ज्या पद्धतीने मला काय फार म्हणजे हे खरं आहे की व्यक्तिगताचं माझं मत आम्ही सगळेजण असेसमेंट करतो. तामिळनाडूमध्ये असं होईल असं मला कधी वाटत नव्हतं. केरळमध्ये असा निकाल येईल असं वाटत होतं. पण काही ठिकाणी हे निकाल विशेषतः तामिळनाडू आणि वेस्ट बेंगॉल हे काळजी करावीत अशा प्रकारचे आहेत. इंडिया आघाडीमध्ये तिची चर्चा आहे पण ती चर्चा टेलिफोनवर आहे. कधीतरी या आठवड्यात आपण बसावं असं मत अनेकांनी कळवलेलं आहे. काही ठिकाणी नाराजीसुद्धा आहे. उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये जो पक्ष स्टॅलिनचा सत्तेवर होता त्यांनी नवीन आलेल्या पक्षाला पाठिंबा द्यायची
भूमिका काँग्रेसने घेतली हे त्यांना आवडलेलं नाही आणि त्यामुळे चुलीवर नाराजी इंडिया आघाडीमध्ये एकदम साक्षात आहे, पण आम्ही त्यांच्याशी सुसंवाद. साहेब, पुण्यासारख्या शहरामध्ये बॉम्बसारखे जिवंत बॉम्ब सापडतात. यापूर्वी बॉम्ब स्फोटासारख्या घटना घडलेल्या आहेत. पुणे सुरक्षित राहिले का वाटतं तुम्हाला? मुख्यमंत्री म्हणतात तो बॉम्बच होता. ते सिरियस आहे याच्यात वाद नाही, पण दुसरी बाजू ही आहे की लक्षात आल्यावर तातडीनं जी काही सेव घ्यायची होती ती घेतली गेली. सर, राष्ट्रवादी काँग्रेसची जी राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर झाली आणि त्याच्यात नाव बदलल्यानंतर सुनील तटकरे यांनी तुमची भेट घेतलेली आहे. काय नेमकं या भेटीमध्ये चर्चा झाली? सुनील तटकरे माझ्याकडे आले होते. ते गेले महिन्यावर वेळ मागत होते, बाकी काही नाही. मला न्यूमोनिया झाला होता आणि त्यामुळे मी बाहेर पडत नव्हतो. त्यासाठी भेटायला त्यांनी वेळ मागितली होती आणि मी दिली. ते आले, 10 मिनिटं चौकशी करून गेली, पण त्याची त्यांच्या भेटीला जुने लोकांनी अतिशय गांभीर्याने घेतली. रोहितदादा मध्यंतरी बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की 2029ला बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होऊ शकतो. खास करून जय पवार जेव्हा म्हणाले की आगामी विधानसभा मी लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. प्रत्येकाला आपलं मत आणि आपला निर्णय हा घ्यायचा अधिकार. पण तुम्ही काही या सगळ्या तुम्ही एकत्र सगळ्यांना बोलवलं होतं, काही सल्ला दिला? नाही, आमच्या चर्चा झाली कशी काळजी घ्यावी सगळ्यांनी, याच्यात एकमत झालं, त्याच्यात काही वाद नाही. त्या पक्षामध्ये प्रफुल्ल पटेलांचं नाव कार्यकारिणीतनं काढलंय, त्याच्यामुळे एक गट अस्वस्थाने एक त्याच वेळेला पार्थ पवार आणि जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतले. या सगळ्याकडं तुम्ही काय कारण म्हणून बघता? दरम्यानच्या काळात प्रफुल्ल पटेलांनी अध्यक्षांचे सगळे अधिकार कार्याध्यक्षांना द्यावे असं एक पत्र दिलेलं होतं. त्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत या सगळ्या घडामोडी घडत आहेत आणि सुनेत्र पवारांनी पूर्ण ताबा मिळवण्यासाठी पटेलांना बाजूला केलं. तुमचं एकूण याच्याबद्दलचं काही आकलन आहे का? मला असं समजायचं भाष्य करायचं काही कारण नाही. दुसरा पक्ष त्यांचे निर्णय घ्यायचा त्यांना अधिकार, त्यांच्या संघटनेमध्ये पक्षाच्या भवितव्यासाठी जनमानसामध्ये सगळे जे प्रभावी लोक आहेत त्यांना त्यांनी संधी दिलेली आणि ज्यांचा प्रभाव कितपत आहे याची शंका कुणाच्या मनात असेल तर ती त्यांना व्यक्त करायची होती का हे मला माहिती नाही. पण मला हे माहिती आहे प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे आज आमच्याबरोबर नाहीत, अलीकडे नव्हते, पण गेले 25-30 वर्ष पार्लमेंटमध्ये प्रफुल्ल पटेल 2003 पासून माझ्याबरोबर होते आणि तटकरे हे जिल्ह्यात नेते होते, राज्यात होते, राज्याचे फायनान्स मिनिस्टर होते, पक्षाचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय कर्तृत्व आहे याची कल्पना मला आहे. पण ते ज्या संघटनेत आहेत त्याच्यामध्ये कुणाचा किती आणि कसा उपयोग करून घ्यायचा याचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्या संघटनेचा नेतृत्वाचा तो अधिकार आहे आणि त्यांच्या असेसमेंट जसा असेल तसा निर्णय त्यांनी घेतला असावा. या सगळ्यात एक चर्चा सुरू आहे की जशी एरवी सुद्धा असते, या सगळ्या मागे तुमचा हात आहे किंवा तुम्ही याच्यात बऱ्यापैकी मार्गदर्शक आहात. पक्षावरचा ताबा जाऊ नये म्हणून कदाचित तुमच्याकडनं सल्ला घेतलेला असू शकतो. यात काही तथ्य का? अशा चर्चा आहे. आम्ही चर्चा केलेली नाही, माझ्याशी कोणी केलेली नाही. 22 आमदार भाजपच्या संपर्कात अशी चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीची. मला वाचत नाही. मी वाचलं, मला वाचत नाही.
अजितदादांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोरात सुरू होती, मात्र निधनानंतर या चर्चा थांबलेल्या आहेत. आता पूर्णपणे या चर्चा थांबल्यात का? या पुढच्या काळात काही तसं चित्र आहे की विलिनीकरण? नाही, विलिनीकरणाची चर्चा अजितदादा असताना आमच्या वतीनं जयंत पाटील आणि दुसऱ्या वतीनं अजितदादा असं झालेलं होतं. अजितदादांची इच्छा होती की आपण एकत्र यावं. जे काही डिस्कशन झालं त्या दोघांच्यात, त्या दोघांनी मला येऊन ब्रीफिंग केलेलं होतं आणि त्याचा साधारणतः की आपण एकत्र यावं ही त्या चर्चेचा सुरू होता. त्याच्यानंतर परिषद थांबला. त्यांची लोक नाकारत आहेत, पण आता तुम्ही जसं म्हणता की या संदर्भात बैठका झालेल्या आहेत, मात्र आता ज्या त्या पक्षातले प्रमुख नेते अशा कुठल्या बैठका किंवा अशा कुठल्या चर्चा झाल्याच नव्हत्या. मला अजित पवारांनी सांगितलं आणि जयंत पाटलांनी सांगितलं ते ठाऊक आहे. ते चर्चा जरूर होती, पण त्याच्यात निर्णय झाले नव्हता. विकास लवांडे यांच्यावरती शाईफेक करण्यात आली. सध्या सुरू आहे वाद, घुसखोरी केली, अनेक साधूंनी आरोप करतायत. ते काय तुम्ही कसं बघताय? मला माहीत आहे, मी काय फारसं बघत नाही. पण आजच म्हणजे असं क्लिअर पाहिलं कुणाबद्दल तरी काय नाव त्यांचं संग्राम भांडे आज काहीतरी बलात्काराचे एक 12 सापडले. आपण जी घुसखोर केली ती आहे त्यातले एक महाराज बलात्कार दिघी पोलीस स्टेशन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला बलात्काराचा. क्लिअर सांगितलं घुसखोरांची जी यादी प्रसिद्ध केली त्याचा एक व्यक्ती आज कुठेतरी सापडलेली आहे. दुष्कृत्य याचा अर्थ या गोष्टी आता बाहेर यायला लागेल. आता त्याची मांडणी आणि त्याबद्दलची चिंता ही लवाणींनी व्यक्त केली, त्याचा हा परिणाम आहे त्यांच्या हल्ला. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये दुसऱ्यांनी मत मांडलं तर मत मांडलं हा गुन्हा समजून त्याच्यावर शारीरिक हल्ला, शाई, ब्लॅक ऑइल हे टाकणं आणि एवढंच नाही, त्यांना हे सांगणं की सुरुवात आहे आणखी काय केली. मला असं महाराष्ट्राचं गृहखातं या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघेल. नाही बघितलं तर बसून आम्हाला निर्णय घ्यावे. अजून संरक्षण दिलं नाही आणि भाजपच्या आमदारांनी या गोष्टीचं समर्थन केलं अशा हल्ल्यांचं. नितेश राणे किंवा संग्राम जगताप सारख्या लोकांनी समर्थन केलं. मी काय त्यांना फारसं महत्त्व देत नाही. साखर निर्यात थांबली आहे साहेब. साखर निर्यात जी होत होती ती थांबली आहे मोठ्या प्रमाणात. कालचा निर्णय हा आजचा निर्णय आहे. हा ऊस धंद्याचा गेले 2 दिवस एक प्रकारची अस्वस्थता. आज शेतीमालाच्या किमती घसरायला लागली. उदाहरणार्थ कांदा. आता कांदा हा दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. लोकांना कांदे फेकून द्यावे, त्याला काळजी घ्यावी, इथपर्यंत लोक गेले. याचा अर्थ त्यांना जास्त त्यांच्या घामाची आणि उत्पादन खर्चाची किंमत मिळत नाही हे स्पष्ट झाले. अशा वेळेला उसाचाही प्रश्न आहे. काल मला परवा राजू शेट्टी भेटायला आली आणि त्यांनी ऊसाच्या किमती कशा घसरत आहेत आणि ऊसापासून साखर केल्यानंतर त्या ऊस उत्पादकाला त्याच्या ऊसाची जी किंमत आहे ती कशी मिळत नाही आणि मिळते ती कशी अफून मिळते यासाठी आणि कोकणातल्या काही प्रश्नाच्या त्यांनी मांडणी माझ्यासोबत केली आणि पुन्हा एकदा आपण पुढच्या अर्ध्या दिवसात असावं असं सुचवलं.
आम्ही जरूर बसू, पण त्याचं एक गोष्ट स्पष्ट होते की उसाची किंमत ही शेतकऱ्याला मिळत नाही. साधारणतः कारखाने हे 100 दिवसापेक्षा 10 दिवस चालले पाहिजेत. खरं सांगायचं म्हणजे 5 ते 6 महिने चालले पाहिजेत, तरच एकंदर त्याचा अर्थशास्त्र हे टिकून जातं. पण असा 300 दिवस 100 दिवस सुद्धा कारखाने चालत नाही. आणि त्याची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये ऊसाचं उत्पादन हे एक आहे आणि मुख्यतः ऊस उत्पादकांना वेळेवर त्याची किंमत मिळत नाही. त्याचा परिणाम हा उद्या चालू होईल आणि म्हणून तो परिणाम टाळायचा असेल तर उत्पादकाला चांगली किंमत देणं, वेळेवर देणं याची आवश्यकता होती. याच्याऐवजी साखर निर्यात थांबवणं याचा अर्थ आणखीन किमतीच्या बद्दलचे प्रश्न निर्माण करणं हे धरून केंद्र सरकारने घेतलं आहे आणि ते ऊस उत्पादकांच्यावर घातक आहे. महाराष्ट्र देशाचं 2 नंबरचं साखरेचं उत्पादन करणारं राज्य आहे आणि त्यामुळे त्याचे दुष्परिणाम इथं अधिक त्यामुळे फर्टिलायझरचा पण एक प्रॉब्लेम होतो. तुम्हाला येणाऱ्या काळात शेतीवर काही सर्वच एकंदर खतं उत्पादन सर्व प्रकारची या सगळ्या परिणाम होईल असं दिसतं. सर उद्या जिल्हा नियोजन बैठकीला पण तुम्ही हजर राहणार आहेत असं समजलेलं आहे. एखादं जाईल अजेंडा बघणार, अजेंडामध्ये सिरियस विषय असले तर जाईल, सिरियस नसले तर जाणार. ऑनलाईन बैठक ऑनलाईन असणार आहे या सगळ्या आव्हानानंतर. माहिती आहे. साहेब मिसिंग लिंकनी प्रवास केला का? काल गेलो होतो. मला म्हणजे अंतर कमी आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे कुठपर्यंत काय स्टेज आमची महाराष्ट्रवादी नाही त्याचा अधिक वेळ नाही. आम्ही गेल्या परत विनंती करणार की लिहा लवकर.